श्रावण सुरू झाला. महादेवांना या 5 वस्तू चुकूनही अर्पण करू नका, कारण जाणून व्हाल थक्क. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज श्रावणाचा पहिला गुरुवार आणि आजपासून सुरू झालेला आहे श्रावण महिना. श्रावण सुरू झाला आहे, पण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शिवलिंगावर काहीही अर्पण करतात का? कारण महादेवाच्या पूजेमध्ये काही वस्तू अर्पण करण्याची परंपरा आहे, तर काही वस्तूंबाबत शैव परंपरेत स्पष्टपणे टाळण्याची प्रथा आढळते. पण या वस्तू का टाळतात? त्यामागे नेमकी धार्मिक भावना काय आहे आणि महादेवांना खरंच सर्वात प्रिय काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण अगदी सोप्या भाषेने जाणून घेणार आहोत. आणि शेवटी तुम्ही महादेवांना काय अर्पण करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रावण महिना महादेवांना इतका प्रिय का मानला जातो? मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे फक्त उपवास करण्याचा महिना नाही, तर हा महिना म्हणजे शिवनाम, संयम, साधना आणि मन शांत करण्याचा काळ म्हणून भक्तिभावाने पाहिला जातो. श्रावणात महादेवांना जलाभिषेक, बेलपत्र, धतुरा फुले आणि आपल्या श्रद्धेनुसार विविध पूजा केली जाते. शिवभक्त मोठ्या संख्येने ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात. आणि याच ठिकाणी एक सुंदर गोष्ट लक्षात घ्या, महादेवांना महागड्या वस्तूंची आवश्यकता नाही. एक लोटा स्वच्छ पाणी आणि मनापासून घेतलेले ओम नमः शिवाय इतक्यातही भक्तीचा भाव पूर्ण होऊ शकतो. म्हणूनच त्यांना प्रेमाने भोलेनाथ असे म्हटले जाते. शिवलिंगावर हळद का अर्पण करू नये? अनेक परंपरांमध्ये शिवलिंगावर हळद न वाहण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक प्रतीकांचा संबंध मानला जातो. हळद ही प्रामुख्याने सौभाग्य, मंगल कार्य आणि शक्तीच्या उपासनेशी जोडली जाते. तर शिवलिंगाच्या पूजेत जल, बेलपत्र, भस्म अशा विशेष वस्तूंना स्थान दिले जाते. म्हणून श्रावणात शिवलिंगावर हळद वाहण्याऐवजी ती गौरी किंवा देवीच्या पूजेत वापरण्याची परंपरा अनेक घरात दिसते. हळद ही सौभाग्यवर्धक असते, त्यामुळे ती देवीच्या पूजेत वापरावी. परंतु शिवलिंगावर हळद चढवू नये. शिवलिंगावर तुळशीपत्र का अर्पण करत नाहीत? तुळशी ही भगवान विष्णूंशी संबंधित अत्यंत पवित्र मानली जाते. पौराणिक कथेनुसार तुळशी मातेने महादेवाच्या पूजेत तुळशीपत्र वापरण्यास वर्जित केलेले आहे. तुळशीपत्र शिवलिंगावर न वाहता बिल्वपत्र अर्पण केले जाते. शिवपूजेसाठी बिल्वपत्राला विशेष महत्त्व दिले आहे. म्हणून श्रावणात शिवलिंगासमोर तुळशीचे रोप असेल तर त्याची पूजा करा, पण शिवलिंगावर अर्पण करण्याऐवजी बेलपत्र आणि स्वच्छ जलच अर्पण करा. शंखाने शिवलिंगावर जल का वाहत नाही हा प्रश्न अनेक भक्त विचारतात. काही शिव परंपरांमध्ये शंखातून थेट शिवलिंगावर जल अर्पण करणे टाळले जाते. यामागे शंखाचा संबंध हा भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार महादेवाने शंखासुराचा वध केला होता अशी मान्यता आहे. त्यामुळे शिवलिंगासाठी तांब्याचे किंवा साधे पात्र वापरून जलाभिषेक करण्याची प्रथा अधिक आढळते. म्हणून आपल्या मंदिरातील पूजाविधीचा नियम सर्वात आधी मानावा. श्रावणात मांसाहार आणि मद्य का टाळतात? आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. श्रावणात मांसाहार आणि मद्य टाळण्याची परंपरा ही केवळ धार्मिक भीतीमुळे नाही, तर संयम आणि सात्विक जीवनशैलीशी जोडली जाते. श्रावण म्हणजे मनावर नियंत्रण ठेवण्याचा, जपध्यान करण्याचा आणि शरीराला साधेपणाची सवय लावण्याचा काळ मानला जातो. म्हणून अनेक शिवभक्त या महिन्यात मांसाहार, मद्य आणि इतर तामसिक गोष्टींपासून दूर राहतात. देवाला प्रसन्न करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हीच या नियमामागची सुंदर भावना आहे. शिवलिंगावर नारळ का अर्पण करू नये? नारळाबाबतीतही प्रदेशानुसार वेगवेगळ्या पूजा परंपरा आहेत. त्यामुळे नारळ कधीच अर्पण करू नये असे सर्वांसाठी सांगणे योग्य नाही. काही शैव परंपरांमध्ये शिवलिंगावर नारळ अर्पण करण्याऐवजी नारळ नैवेद्य किंवा कलश पूजेत वापरला जातो. नारळाचा संबंध हा समृद्धी आणि लक्ष्मी मातेच्या मंगलतेशी जोडला जातो. नारळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे, तर शिव हे वैराग्य आणि त्यामागचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच काही घरांत शिवलिंगासाठी नारळाऐवजी बेलपत्र, जल आणि भस्म यांना प्राधान्य दिले जाते. मग महादेवांना सर्वात प्रिय काय आहे? मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, महादेवाच्या पूजेत वस्तूंपेक्षा भावना मोठी आहे. एक लोटा स्वच्छ पाणी घ्या, शिवलिंगावर श्रद्धेने अर्पण करा, त्यावर बेलपत्र वाहा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. बस. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी सोनं, चांदी किंवा महागड्या वस्तूंची गरज नाही. जलाभिषेक आणि शिवनामस्मरण ही श्रावणातील प्रमुख साधना मानली जाते. महादेवांना भोलेनाथ का म्हणतात? कारण भक्तांच्या भावनेला महत्त्व देणारा देव अशी त्यांची भक्ती परंपरेतील प्रतिमा आहे. महादेवांनी समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष प्राशन केले
आणि त्यामुळे त्यांचे कंठ निळे झाले, म्हणून त्यांना नीलकंठ म्हटले जाते. आणि महाकाल हे त्यांचे एक वेगळे आणि अत्यंत गहन नाव आहे. याचा अर्थ काळावर अधिराज्य असलेला, मृत्यू आणि कालाच्या पलीकडील शिव. म्हणून महाकाल हे फक्त विष प्राशन केल्यामुळे पडले असे म्हणणे अचूक नाही. श्रावणात महादेवांची कोणती सेवा करावी? जर तुम्हाला या श्रावणात अगदी सोपी सेवा करायची असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवा लावा, एक लोटा स्वच्छ जल अर्पण करा, शक्य असल्यास बेलपत्र वाहा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि शेवटी आपल्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा. एवढी साधी सेवा देखील भक्तिभावाने केली तर तिचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही श्रावणात महादेवांना सर्वात आधी काय अर्पण करतात? जल, बेलपत्र, दूध की फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप? आणि जर तुम्ही आजपासून श्रावणाची सेवा सुरू करत असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. पाहूया आपल्या स्वामी सेवा परिवारामध्ये किती शिवभक्त आहेत. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ.